सोनम वांगचुक यांनी मध्यरात्रीनंतर आपलं बेमुदत उपोषण अखेर मागे घेतलं। हरियाणामधल्या गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उपोषण सोडले। जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयामध्ये जाऊन वांगचुक यांची भेट घेतली। यावेळी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली सुद्धा उपस्थित होत्या। नीट पेपर फुटीवरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी 28 जून पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेलं होतं आणि अखेर त्यांनी ते उपोषण मागे घेतले। नमस्कार दोस्तों, आज 26वें दिन मैं आप लोगों को कुछ खास खबर बताना चाहूँगा। अभी रात के लगभग 12:30 बज रहे हैं। अभी थोड़ी देर पहले केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा साहब और जितेंद्र सिंह साहब यहाँ आए थे और लद्दाख के एपेक्स बॉडी के शीर्ष नेतागण भी यहाँ आए थे। और उससे पहले आप लोगों को मालूम है विभिन्न राजनीतिक दलों के लगभग 65 सांसदों ने आकर और हस्ताक्षर देकर हमसे अनशन तोड़ने के लिए कहा और वो संसद में इस मुद्दे पर नीट पेपर्स और परीक्षाओं की प्रणाली पर चर्चा करेंगे, ये आश्वासन दिया। और जो सरकार से इस तरफ से मंत्रीगण आए थे उन्होंने भी ये आश्वासन दिया, जिसका कि 2 दिन से हम बहुत ही कड़ा क्या कहेंगे, एक तरह का बार्गेन चल रहा था कि मुझे आश्वासन चाहिए और लिखित में चाहिए, और इसमें 2 दिन लगे और मुझे इसलिए अनशन पर 2 दिन और बैठना पड़ा और ज़्यादा भी बैठ जाता तो आखिर में आज उन्होंने लिखकर आश्वासन दिया है। अभी ये डेवलपिंग सिचुएशन भी है, हम लोग कॉल लेंगे कि कैसे करना है, बट मैं एट द सेम टाइम बोलना चाहता हूँ कि हम लोग बहुत खुश है कि सोनम जी ने फाइनली उनका फास्ट तोड़ दिया। दरम्यान वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे। ते काय म्हणालेत आपण पाहूयात। मी सोनमजींना आग्रह करतो की त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दिनचर्या सुरू ठेवावी आणि लवकरात लवकर आपलं पूर्वीचं वजन पुन्हा एकदा प्राप्त करावं। मी देवाकडे सोनमजींच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, अखेर सोनमजींनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपल्याला ही सुद्धा माहिती मिळते की जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे ते मात्र सुरूच ठेवलं जाणार आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, यावर विद्यार्थी ठाम आहेत, सीजेपी ठाम आहे। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेताना कोणत्या अटी शर्ती सरकार पुढे मांडलेल्या आहेत का? यावेळी काय नेमकं त्यांचं सरकारसोबत बोलणं झालं काही कळलेलं आहे का? श्वेता, खरं तर आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आपण सोनम वांगचुक यांचं सुद्धा म्हणणं आता नेमकं बाईटच्या माध्यमातून ऐकलं की आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासनं जी होती ती देण्यात आली होती आणि ही लिखित स्वरूपात आश्वासनं मिळाली, यामुळे कुठेतरी 2 दिवसांचा उशीर या सगळ्या चर्चेला झाला असं त्यांनी म्हटलं। लिखित स्वरूपातली आश्वासनं नेमकी सरकारनं दिलेली आहेत, त्यामुळे सोनम वांगचुक यांनी रात्री खरं तर मध्यरात्री आपलं उपोषण जे आहे ते तोडलं आणि कुठेतरी एक मोठा दिलासा कुठेतरी सरकारला या सगळ्या संदर्भात मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर 26 दिवसांहून अधिकचा कालावधी लोटला आणि तेव्हापासनं या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात, जसं तर आंदोलन होतं त्या सगळ्या आंदोलनाला कुठेतरी एक मोठं वळण प्राप्त होताना पाहायला मिळत होतं। खरं तर अनेक महिन्यांपासून हा जो मुद्दा होता त्यावर आता चर्चा सुरू झालेली आहे। मात्र विद्यार्थी काही कळलं गेलं या सगळ्या मुद्द्यावर उपोषण तोडण्यास आणि उपोषण जरी तुटलं असलं तरी आंदोलनापासून मागे हटण्यास तयार नाहीत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा आणि यानंतरच खरं तर या सगळ्या संदर्भात आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ अशा प्रकारची भूमिका ही विद्यार्थ्यांकडनं घेण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः काल रात्री
एक सेल्फी व्हिडिओ खरं तर समाज माध्यमांवर पोस्ट केला आणि या सगळ्या संदर्भात आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी उद्याच्या कॅबिनेटमध्ये म्हणजेच आज जी कॅबिनेट होणार आहे या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. एक मसुदा खरं तर पंतप्रधानांनी आपल्या सगळ्या संदर्भात आपल्याकडे प्राप्त झाल्याचं म्हटलं आणि एकंदर नीट पेपर फुटीच्या प्रकरणातला जो काही विषय आहे त्यावर कठोर कारवाई होण्यासाठी या मसुद्याच्या माध्यमातून आपल्याला येत्या काळात भविष्य काळात कठोर पावलं उचलायची आहेत आणि तो निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होणार असल्याचं पंतप्रधानांनी या व्हिडिओमधून म्हटलं होतं. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेलं आवाहन, त्यानंतर सोनम वांगचुक यांनी सोडवलेलं उपोषण आणि आजच्या कॅबिनेटमध्ये येणारा संभाव्य निर्णय या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेमकं काय होतंय आणि खऱ्या अर्थानं सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर जी आग्रही भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली की आम्ही कुठल्याही परिस्थितीत राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत, या सगळ्या क्रायसिसचं कशा पद्धतीनं नियोजन केलं जातंय आणि आंदोलनाची खरं तर दिशा आता पुढील काही दिवसांमध्ये कशा प्रकारे पुढे जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय. श्वेता. अगदी त्यामुळे लिखित स्वरूपातलं आश्वासन जरी दिलं असलं तर त्याची पूर्तता होईपर्यंत विद्यार्थी नेमका काय पवित्रा घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भात आपली भूमिका सुद्धा सांगितलेली आहे. त्यामुळे आता सरकार या संदर्भात काही तोडगा काढतं का? आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात काय नेमका विचार विनिमय केला जातो, चर्चा केली जाते, याकडे सर्वांचंच लक्ष असेल. धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.